माझ्याकडे गेल्या महिन्यातच एक माहिती पोहोचली होती की राहुल गांधींपर्यंत हा रिपोर्ट गेला की महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू महंत कीर्तनकारांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं जागरण केलं आणि हिंदुत्वाच्या जागरणामुळे या ठिकाणी महायुतीला जोरदार अशी सत्ता मिळाली। म्हणून राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बोलवून त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रागवले आणि सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रातले हे जे कीर्तन आहेत या कीर्तनातनं हिंदू धर्माचा प्रचार प्रसार बंद झाला पाहिजे। आणि ते टार्गेट दिल्यामुळे बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगलबच्च्यांकडनं संगमनेरमध्ये हा प्रयोग करून बघण्याचा प्रयत्न केला की कीर्तनांमध्ये हिंदुत्वाचा प्रचार प्रसार होत असेल तर ते कीर्तन आपण बंद पाडले पाहिजे। पण मला अभिमान वाटतो संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचा की या जनतेने तो प्रकार हाणून पाडला आणि महाराजांभोवती ते कडक करून उभे राहिले। पण मी आज बाळासाहेब थोरातांच्या शहरात येऊन संगमनेरमध्ये येऊन त्यांना ठणकावून सांगतोय, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्रातल्या एकाही साधू महंत कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केलात तर गाठ तुषार भोसलेशी आहे, हिंदू समाजाशी आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात कायद्याचं राज्य आहे आणि जे राहुल गांधी हातात संविधान घेऊन फिरतात त्या संविधानाने प्रत्येक कीर्तनकाराला बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची दडपशाही या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही। कीर्तनकार असतील, साधू महंत असतील, बिनदिक्कतपणे धर्माचा प्रचार प्रसार या महाराष्ट्रात करतील। कोणाच्या बापात हिम्मत नाहीये की कीर्तन बंद पाडू शकतील। संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडली होती, ती आत्ताशी कुठंतरी 8 महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे। आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत, संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय। हे आधी आले, मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली? त्याच दिवशी तुमचे पीए का तिथं बसले? गुलवाडीच्या ग्रामस्थांनी का तिथं कुठल्याही प्रकारचा उद्रेक केला नाही? संगमनेर शांत आहे, परंतु पराभवामुळे व्यथित झाल्यामुळं मागील 8 महिन्यापासून मला सुद्धा गुप्तचर विभागाचे, गोपनीय विभागाचे माहिती मिळतीये। संगमनेर अशांत करण्याचा प्रयत्न, त्याच्यातून स्वतःची राजकीय पुनर्जीवन करण्यासाठी चाललेली ही धडपड आहे। परंतु ही धडपड आमची ही सर्व जनता असेल, हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते असतील, हे अजिबात पूर्ण होऊन देणार नाही। खोटे केसेस दाखल करून, खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचा आरोप कुठली खोटी केस दाखल झाली? जर त्यांना वाटत असेल का महाराजांना कीर्तन करताना अफजल खानावरून औरंगजेबावर बोलल्यानंतर तुमचे बगलबच्चे जर महाराजांवर धावून जाणार असेल, त्यांना शिवीगाळ करणार असेल, त्यांच्या गाडीची मोडतोड करणार असेल तर कायद्याचं राज्य आहे। तुमच्या कालावधीमध्ये पोलिसांवर हमले झाले होते, आमच्या कालावधीमध्ये नाकारते समाजकंटकांवरती कारवाई होणार। उद्या तुम्ही प्रयत्न करून बघा, तुमच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही आग्रह धरू।